आजचा दिवस जो आहे ना खतरनाक आहे, म्हणजे खतरनाक म्हणजे काय आमच्या दोघांसाठी चांगला दिवस लय भारीच आहे. तो म्हणजे आज आमच्या लग्नाचा 15वा वाढदिवस आहे आणि आज आमच्या मॅडमना म्हणजे अर्चनाला खतरनाक गिफ्ट आपण दिलेलं आहे. अर्चना, आम्ही दररोज 4 वाजता उठतो, कारण आम्ही जिम ट्रेनर असल्यामुळे आम्ही दोघे दररोज जिम मध्ये असतोच. मला वाटलं आज एक दिवस तरी सुट्टी असेल, एक दिवस तर वर्कआउट पासून सुट्टी असेल, तर पाठीमागचा जो डोंगर आहे त्याच्या सगळ्या पायऱ्या 5 वेळा चढून उतरून घेतल्यात आणि आता वीरभद्र. तो डोंगर चढायला लावणार आहेत. आता तुम्हाला तो डोंगर दाखवतो, थांबा. तर आता जो डोंगर घेऊन जाणार आहे हिला, त्यावरती ह्या डोंगरावरती त्या टोकावर जायचंय बघा. हा. असं कुठे गिफ्ट असतं का? मग आता यात माझं काय चुकलं मित्रांनो सांगा. कारण काय माहिती आहे का, आपल्याला काय पाहिजे, आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं. मस्त आपण ट्रेनर आहे, सगळं आहे, पण आजचा दिवस हा स्पेशल आपल्या दोघांसाठी दिलाय, व्यायामासाठी दिलाय. त्यामुळं हात द्या, हात द्या. फिरायला जायचं म्हणून शूज घातले नाहीत आणि हो महत्वाचं म्हणजे आणि सँडलवर आल्यावर का शूज घातलेला नाही, हे लय महत्वाचं आहे. शूजच नाही, सँडलवर आणले, सँडलवरती आज आपल्याला डोंगरावर जायचं आहे. तिला माहितच नाही, सांगितलंच नाही. काय होईल म्हटलं, देवाला जायचं म्हटलं, देवाचं पायात दर्शन घ्यायचं. तिथं देवाचं वीरभद्रावरती आलो, डोंगरावरती दर्शन घेतलं. दर्शन घेऊन झाल्यानंतर नंतर तिला म्हणलं फक्त 5 पायऱ्या म्हणलं चढायच्या, 5 वेळा वर खाली, पायऱ्या नव्हे, त्या पायऱ्यांचं डोंगरावरच्या डोंगराच्या पायऱ्या फक्त 5 वेळा बरं का. आणि आता निघालो आपण इकडं वरती डोंगरावरती. त्याच्यामुळं पार्श्वनाथच्या डोंगर पूर्ण आता वर जाणार. आता झालं म्हणलं एवढंच राहिलं, तर एवढ्यासाठी कशाला. आणि लग्नाचा वाढदिवस आहे, अट्ट पण घातली, त्यामुळे म्हटलं कारण सांगायची नाहीत, तिला सांगताना सांगितलं व्यायाम करा, पण लग्नाच्या वाढदिवसा दिवशी असं काही गिफ्ट देऊ नका, फिरायला न्या. नाही. लक्षात ठेवा मित्रांनो, सगळ्यांनी व्यायाम पण करा, पण असंच तुमचा वाढदिवस असू दे तरी चालतोय. वाढदिवस असला, लग्नाचा वाढदिवस असला तरी पण अशा गिफ्ट द्या. का द्या, तर त्या दिवशी आपण स्वतःला हेल्थसाठी वेळ देऊया. बघताय आपण हल्ली, त्याच्यामुळे काय म्हणलं एक दिवस रुसल पण उद्या मात्र ठणठणीत दिसल, बरोबर आहे का. हा, त्यामुळे नक्की तुम्ही हे असं सरप्राईज द्या. धन्यवाद.